डोंगराच्या पायथ्याशी इथे शेतकरी काम करतायत. समूहाने काम केल्यामुळे कंटाळा जाणवत नाही. शेतात काम करायला खूप मजा येते. आपण आलोय कोंडवळगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. इथे भाताची कापणी झाली आहे. सध्या आता भात बांधून वाहण्याचं काम चालू आहे. तर इथे खाली फाळे आथरले आहे. हे घोंगडीचे पण असतात आणि साडीचे पण फाळे असतात. तर ते याच्यासाठी आथरतात की जे आपण भात आणून ठेवतो ते खाली सांडू नयेत. हे जे दिसतं याला साळा असं म्हणतात. तर या भाताच्या साळेमध्ये तांदूळ असतो. तर हे 4 महिन्यांच्या पुढे जास्त म्हणजे पाण्यावर अवलंबून असतात. ज्या शेतीला जास्त पाणी असतं त्या लवकर काढणे येतात. पाणी कमी पडलं की भात वाढत नाही आणि भरत नाही. आता आपण हे तिकडे वाहून नेऊयात. तुम्हाला पुढची प्रोसेस तिकडे गेल्यावर मी सांगतो. तिकडे आपण खळं केलं आहे भात झोडपण्यासाठी. आपले काही मित्रपरिवार आहे तिथे झोडपणी चालू आहे सध्या. आपण हे घेऊन चाललो आहे खळ्यामध्ये. बघू शकता आपण हे आणले भाताचं वजं. भाताचे भारे पण बोलतात. आता आपण खळ्यामध्ये पोचलोय आणि इथे भात बडवायची प्रोसेस चालू आहे. इथे लोखंडी ड्रम पण वापरतात. काही लोक बैलगाडीचे चाकं, लाकडे ते पण वापरतात. पूर्वी ते वापरायचे पण आता जास्त वाकायला नाही लागावं म्हणून या अशा दगडांचा वापर केला जातो. छोट्या आकाराच्या पेंड्या बांधल्याने काय होतं, झोडपायला सोपं जातं. चला तुम्हाला लाईव्ह दाखवतो. या एवढा भात झाले विकणार का? चवीला कसा आहे भात? किती बार आहे बाबा? 22 बार आहे. हे का 22 बार आहे. ते काय करत होते तुम्ही? डेअरीचा सेक्रेटरी. सेक्रेटरी डेअरीचे किती वर्ष? 20 वर्ष, 20 ते 25 वर्ष. त्याच्यानंतर डेअरीचा चेअरमन झाले. डेअरीचा. अच्छा. त्याच्यानंतर तळेघर आदिवासी संस्थेचा सदस्य झालो आणि 5 वर्ष चेअरमन झालो. ओके. आणि मग आता वय झाल्यानंतर सगळं सोडून. अच्छा. किती वर्षाची सेवा झाली तुमची? आता माझा जूनला 80 झालं. हा ना. बरोबर. जून मध्ये 80. कोणत्या कोणत्या भाषा येतात तुम्हाला? मोडी, अजून हिंदी, इंग्लिश. अच्छा. इंग्लिश पण येते का? मराठी. ओके. आणि गणित म्हणजे एक हायफाय विषय मला. कॅल्क्युलेटर एकीकडे माझा एक हिसाब एकीकडे. अच्छा. त्यांनी जर कॅल्क्युलेटर चालला तर त्यांच्या आधी मी हिसाब सांगणार. सर्व्हिसला कुठं होते बाबा तुम्ही? सर्व्हिसला तिथे टोकावड्याला होतो. ते सर्व्हिस खाजगी सर्व्हिस होती. अच्छा. शासकीय नव्हती. सर्व्हिस पेक्षा हा. मी ज्या इथं कमाई केली ना, प्रत्येक लोकांना पैसे मिळवून दिलं. हो का? राजकारणात सुद्धा प्रत्येक माणसाला पैसे मिळवून दिले. पहिले सुरुवातीचे नुकसान भरपाई मी स्वतः मिळवून दिले. आणि दिलीप पाटलाकडे जाऊन स्वतः असा हाताला धरला होता. चला कलेक्टर. मुंबईला सुद्धा काही तुला नाही काय बाबा. तुम्ही आता पण मोडी भाषेत काही करता का तुमची? आता फक्त ये ना माझी हा. मोडी इंग्लिश वेगळी. पण इंग्लिश कोणीही करू शकतं. मोडी करू शकत नाही. माझी सही कोणी करू शकत.
सगळं म्हणजे अजून विचारतात लोक, म्हणजे अजून मी सांगतो ते शब्द ऐकतात. हो हो. आणि यात्रा फात्रा हे काही सप्ताह असेल हां हां. सल्ला घेतात आणि त्याच्यात मला पुढं घेतात. अच्छा. विचार कुठली बैठक असेल तर घेतात पुढं, म्हणजे गावची आणि हिताची जर असेल, अशी गैरहिताची असेल तर मीच जात नाही. मारामारीची हां हां. किंवा अशी लबाडीची हां. जात नाही. प्रामाणिक देवाधर्माची असेल तर जात. पुढची प्रोसेस अशी आहे की हे नेल्यानंतर हे वाळवायला लागतं 2-3 दिवस. वाळवायच्या नंतर परत हे हवा सुटली की मग असं उपणायचं. मग त्याच्यातील जे गवत पाकडा असतं हे निघून जातं. भात एकदम स्वच्छ आणि क्लिअर, माती बिती निघून जाते. मराठी महिन्यानुसार ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद तर ते पूर्णपणे म्हणजे पोटऱ्यात येते. अश्विनीला होतच कापायला. अश्विनीचा शेवटचा म्हणजे आमच्याकडं आमचा खेतोबाचा वार आहे ना, त्या टायमाला कळमदच्या वाराला तो पोटऱ्यात येतो आणि कळमदच्या वाराला फुलावर बसतो आणि खेतोबाच्या वाराला तो पूर्णपणे दूध पिऊन म्हणजे मोकळा होतो. ह्या वर्षी कसं काय पाऊस होता? जास्त झाला, कमी पाऊस झाला? जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेर सगळ्या महाराष्ट्राचा देशभरच तसं. मग पीक बऱ्यापैकी आहे का? म्हणजे नाही बऱ्यापैकी नाही. पीक 25%. अच्छा. हा 25%च फक्त. आता याच्यामध्ये कष्ट किती येतं आता, हे वाऱ्याला देणं, सगळ्या गोष्टी गबाळ सगळ्या त्याच्यातून सगळा निवडून जेवढा येईल तेवढा ना. 100%पैकी तो बाकी 20% वाटा तो निसर्गाचा असतोच. हो, कधी बरोबर आहे. प्राण्यांचा, त्याच्यामध्ये- पक्ष्यांचा. हा, त्याच्यात आज रानचा राजा आला ना डुकर, नाही तर डुकर शिरायला असतात त्याच्यात 50%. हा ना. काय राहते, तो निमा खातो, निमा सांडतो, नाचधूस करतो. बरोबर आहे. पण ते राखण असल्यामुळं मग नाही झाले का. पाऊस जास्त असल्यामुळं पावसात काय समजायचे नाही. पाणी थेंब 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 आणि त्याच्यात यायचं, ते पाणी वाजत आहे का भात वाजत आहे डुकर खात आहे काय कळायचंच नाही ना. हा, बरोबर. त्या काय बरीच नुकसान झाली. सांडलाय तितका सण काय, जिथं 10 पोती व्हायचं तर 3च पोती झालंय असं आहे. आता याच्यामध्ये 25% म्हणजे 25%च आहे. 75% पूर्णपणे व्हायला गेलंय. आता ते काढलं याच्यातून पाणी ठेवलं परी ना, त्याच्यात पाणी भात पडलेला होता पूर्णपणे ना. मग त्याच्यात ते वाहून गेलेला अकापुरानं गेलाय वाहून, म्हणजे समजला नाही. बरोबर. आता हे मग पिशव्यामध्ये ठेवणार का कणगीमध्ये ठेवणार? नाही आता सध्या पिशवत नेणार. हा ना. मग आपले जे भात जर चांगलंच राहायचं असेल आपल्याला वर्षभर, 2 वर्ष म्हटलं तरी आपला पातीचा कणगा, पातीची कणक. पहिल्या पूर्वीच्या काळात ते बांबूच्या कणग्या असायच्या. हा तेच आपल्याकडे अजून तेच आहेत. आपण त्याचाच वापर करतो, कारण त्याच्यात जे भात राहतंय व्यवस्थित दुसऱ्याच्यात राहत नाही. किंवा एक पोता असायचं, आता ते पोतं राहिलेच नाही. आता कट्टे निघालेत आणि हे गावाचे कट्टे बाकीचे प्लास्टिकच्या पिशवीचे, त्याच्यात नाही भात चांगला राहत असे. ठीक. पोत्याचा जो भात असायचा ना, तो आम्ही 2 महिने पोता म्हणायचो त्याला. हा, तो क्विंटल 120 किलोचा 110 किलोचा लागायचा. ते पोत त्याच्या कम्प्लीट 2 मन भात बसायचा. 2 मन भात. आता ती पोती राहिलीच नाही. आम्ही पाहिली मात्र. हा, पण आता जवळजवळ 5-6 वर्ष का 10 वर्ष झाली ती गेलीच. जसं कट्ट निघाले ना, कट्ट 50 किलोचे तसं ते गेलं. वाऱ्याशिवाय काम होत नाही. तर आता याचे कम्प्लीट महिना पूर्ण गेला. महिन्याच्या अगोदर म्हणजे हे भात येऊन गेला होता ना पिकावर. पण पावसामुळे थांबलेले सगळे म्हणजे शेतकरी. दीपावलीला भात जोडणी झालीच पाहिजे होती. बरोबर. जास्त खर्च झाली ना भाताची. जो पूर्णपणे दाना झाला होता ना क्लिअर, रुडला होता का? रुडला होता, बाजला होता, तो भरलेला दाना होता, तो पावसाने ठेसला, पाडला. पाऊस वरून आला. आता एवढा वड्याचा पाऊस येतो, यार डोंगराचा पाऊस येणार, त्याच्यावरून भात पडलेला होता स्पेशल कापल्यासारखंच. ते पाया लागत होतो. तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या लागत होता. कापलेला भात, कापलेला सुद्धा भात आपण आळाशा काढत नाही असा. त्यावेळी ते पाणी त्याच्यावरून गुडघाभर पाणी ते गेला वाहून. ज्या राहिला ते खाली दाबून वाचक ते राहिला. ठीक आहे. ते खाली सांडलाही किती त्याच्यामध्ये ना. आम्हाला माणसं नाही भेटते का? कामाला आता सीजनला काहीच माणसं, सगळ्यांची कामं चालू आहे. थोडं उरकायचं जनावरांसाठी.
व्यवस्थित करून ठेवायचा. तर गावाकडे जास्त पाऊस असल्यामुळे जनावरांसाठी हे चारा व्यवस्थित ठेवला जातो, जेणेकरून पावसाळ्यात शेतकऱ्यांना वैरणीसाठी दूर जावं लागणार नाही.